नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कावेरी ही विचारात अगदी टेन्शनमध्ये बसलेली असते, कारण तिला रमाची आठवण येत असते आणि रमा इतकी बदलली का तिला याचा ती विचार करत असते. आणि तेवढ्यात तेथे मंगला मावशी येते. मंगला मावशी म्हणते की अगं कावेरी कावेरी. तेव्हा आता कावेरीचं लक्ष नसते, तर लगेच मंगला मावशी तिला थोडासा धक्का देते. तेव्हा कावेरी म्हणते की काय ग. तर मंगला मावशी म्हणते की अगं गोळ्या औषधं घ्यायची आहेत. कसल्या इतके विचारात तू पडलेली आहे, कसला विचार करतेस. तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं मंगला काही नाही. अगं हे बघ ना, जेव्हापासून आपण रमाला भेटून घरी आलो, परंतु तेव्हापासून तिने आपल्याला फोन सुद्धा केला नाही. एखादी मुलगी जर आई होणार असेल तर तिला काहीतरी अगदी विचारावंसं वाटतं, काहीतरी माहिती मिळून घ्यावीशी, जाणून घ्यावीशी वाटते. तो ती तर आपल्याला विचारत सुद्धा नाही, फोन सुद्धा करत नाही. आणि आता हे सगळा विचार करून मला एक गोष्ट जाणवली की रमा आपल्यापासून दूर गेलेली आहे. ती कसलाही विचार आपला आता करत नाही. ती रमा माझ्यावर रागावलेली आहे. त्या दिवशी सुद्धा रमाच्या वागण्यावरून मला हे सर्व जाणवले. आणि आमच्यामध्ये जे काही आता मायलेकीचं एक अंतर आहे मायेचं, तर ते अंतर आता अगदी वाढतच चाललेले आहे. आम्ही एकमेकींपासून दूर जातोय. पंकज काका सुद्धा आता तेथेच बसलेले असतात. तर मंगला मावशी आणि पंकज काका मुद्दाम कावेरीला काही सांगत नाही, तिच्यापासून ते लपवतात. आणि आता मंगला मावशी आता कावेरीची समजूत काढते की हे बघ, तुला तसं वाटत असेल, परंतु बिचारी कामात असेल, त्यामुळे तिला वेळ भेटत नसेल. तू नको काही असा भलताच विचार करूस. ती तुला कॉल करीन. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. तर मंगला मावशी म्हणते की थांब मी बघते. साई हा रमाला घेऊन आलेला असतो, परंतु दरवाजा उघडल्यानंतर साई पुढे येतो. तेव्हा कावेरी त्याला नमस्कार घालते. तर विचारते की तुम्ही इथे कसे. तेव्हा आता साई म्हणतो की हो हो सांगतो. आणि साई लगेच आता रमाला आतमध्ये बोलावतो. मग आत येते आणि कावेरीकडे बघते. तेव्हा कावेरी रमा असे म्हणते, परत ती खाली बघत असते. तेव्हा मात्र आता तिला संशय येतो आणि ती विचारते की अगं रमा, तू रमा आहेस की माही आहेस. तेव्हा रमा लगेच आता कावेरी जवळ येते. रमा मात्र अगदी कावेरीचा हात धरते आणि डोळ्यामध्ये पाणी येते आणि म्हणते की अगं आई, तुला का कळत नाही की मी तुझी रमा आहे म्हणून. आता कावेरीचे डोळे भरून येतात. कावेरी घट्ट अशी मिठी आता ह्या रमालाच मारते. दोघी मायले की आता एकमेकींना अगदी घट्ट मिठी मारून भेटतात. खूप रडत असते. तेव्हा रमा रडतच आता कावेरीला म्हणते की आई, अगं सध्या मला खरंच तुझी खूप गरज आहे आणि मी तुझ्याशिवाय खरंच नाही राहू शकत. आता या वेळेला तुझी इतकी गरज आहे, तुझी उणीव मला भासते. म्हणून आता कावेरीचा हात धरून ती आपल्या पोटाला लावते. हे बघ ना अगं आई, तू आजी होणार आहेस. आता आजी म्हणल्यानंतर कावेरीला खुदकून हसू येते. आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून येतात. रडतच रमा म्हणते की आई, मला खरंच तुझ्याशी खूप गप्पा मारायचे, राहिलेला सगळा वेळ आता तुझ्यासोबत मला घालवायचा आहे. मला खूप प्रश्न तुला विचारायचे आहेत, कारण बाळाला सुद्धा खूप प्रश्न पडलेत. मला इतके प्रश्न विचारतात की मला त्याची भाषाच नाही कळत. आता लगेच कावेरी रमाला जवळ घेते आणि तिच्या कपाळाचा एक छान असा पापा घेते आणि म्हणते की माझी रमू. तेव्हा रमा रडतच म्हणते की आई, तू शिकवशील ना मला सगळं काही. आता मायलेकीचं ते प्रेम बघून आणि एकमेकींना भेटलेलं बघून पंकज काका, साई आणि मंगला मावशी यांचे सुद्धा डोळे भरून येतात. त्यांना सुद्धा खूप छान वाटते. कावेरीचा हात घट्ट पकडते. रडत म्हणते की आईशिवाय ती भाषा कोणीच शिकू शकत नाही. तेव्हा कावेरीला खूप रडू येते. नंतर आता इकडे मुकदमांच्या घरामध्ये असे बघायला मिळते की काकांना इरावतीवर संशय असतो, म्हणून काका आता इरावतीच्या रूममध्ये इरावती नाही म्हणून गुपचूप येतात आणि समोर जी काही बेडवरती डायरी पडलेली आहे तर ती डायरी उचलतात. आणि तेवढ्यात तेथे इरावती येते. इरावती म्हणते की काय रे, माझ्या रूममध्ये कोणी नाही म्हणून बघून तू अगदी घुसलास. तुला सुद्धा आता हे मेडिटेशन आवडायला लागले की काय, यामध्ये तुला सुद्धा इंटरेस्ट वाटायला लागला का. तेव्हा आता काका म्हणतात की छे छे. का म्हणतात की हे बघ, माझ्या कर्मावर विश्वास आहे. इरावतीने आता काकांच्या हातातील डायरी घेतलेली असते. तर आता इरावती म्हणते की हे बघ, अरे रमाकांत, गेल्या काही वर्षापासून मी या सगळ्या गोष्टीवर स्टडी करते, खूप अशा साधना सुद्धा करते आणि आजकाल हे बघ, मला प्रमोशन सुद्धा यायला लागलेत. आजकाल पुढे नक्की काय घडणार आहे भविष्यामध्ये, हे सगळं काही सेम टू सेम मला आज येथे समोर माझ्या दिसते. आता काकांना हसू येते. काका म्हणतात की अच्छा का, पण एक काम कर बरं, माझ्या भविष्यामध्ये पुढे काय होणार आहे हे सांगू शकशील का. परत इरावती विचारते की काय, तुला तुझं भविष्य ऐकायचं आहे का. काका म्हणतात की हो, खरंच ऐकायचं. मात्र आता इरावती त्याला खाली बसायला सांगते. हात जोडून आता बसलेला असतो काका. इरावती जसे काही सांगते तसे आता
काका हे करण्याचा प्रयत्न करतात. तू प्रार्थना कर, परंतु काका काही हात जोडत नसतात. तेव्हा आता इरावती म्हणते की ठीक आहे, तुझ्या वतीने मी प्रार्थना करते. म्हणून इरावती हात जोडून आता प्रार्थना करून झाल्यानंतर आता ती त्याला डोळे बंद करायला सांगते. त्यानंतर आता इकडे अक्षय हा रमाला शोधत शोधत बाहेर येतो, कारण जेवण झाल्यापासून रमा मला नाही दिसली, कुठे गेली असेल म्हणून तो इकडे तिकडे शोधत असतो, म्हणजे माहीला. परंतु माही मात्र आता समोर ती एका गार्डनमध्ये बसून ती मस्तपैकी सिगरेट ओढत असते. तो अक्षयला मात्र आता सिगरेटचा वास येतो आणि तो थोडासा वासाने रमा असा आवाज देतो. रमा म्हटल्यानंतर आता माही तर खूप घाबरते आणि लगेच सिगरेट आपल्या पायाखाली टाकते आणि ते सिगरेट अगदी म्हणजे पेटलेलं सिगरेट विझून ती लगेच आता अक्षयकडे निघून जाते. त्यानंतर मात्र आता इकडे जो काही आता आपल्या हातातून खूप मोठी चूक झाली, साई घडलेला सर्व प्रकार कावेरीला सांगतो आणि कावेरी सुद्धा आपल्या रमाला ओळखण्यात चुकली याचं तिला सुद्धा वाईट वाटते. पंकज काका सुद्धा अगदी सगळं काही सांगत असतात. तेव्हा आता कावेरी अगदी डोळे भरून आपल्या रमाकडे बघत असते. तेव्हा मात्र आता लगेच रमा इतकी खुश होते आणि आपल्या आईकडे ती सुद्धा बघत असते. तर पंकज काका पुढे म्हणतात, आपण त्यावेळेस रमाबरोबर कसे वागलो, खूप वाईट वाटले मला. आता मला हे सर्व माहिती झाल्यानंतर की आपणच आपल्या रमाला कसं घराच्या बाहेर काढले होते. मंगला मावशी म्हणते की म्हणूनच मी ठरवलं की आपण आपल्या रमाला आपल्या घरी आणायचं म्हणून. पंकज काका म्हणतात की म्हणूनच मला माझी चूक समजली आणि म्हणून मी साईकडे गेलो आणि त्यांचे हात जोडून मी माफी मागितले आणि आपल्या रमाला परत घरी आणण्यासाठी त्यांच्याकडे अगदी आग्रह केला आणि ते आपल्या रमाला परत घेऊन आलेत. तेव्हा आता कावेरी रडत असते. कावेरीला खूप पश्चाताप होतो. मंगला मावशी म्हणते की कावेरी, अगं रडतेस कशाला, तर आनंदाचा दिवस आहे, आपली रमा आपल्या घरी आली. आता कावेरी रमाजवळ येते आणि म्हणते की माझी रमा आई होणार आहे आणि ती जी काही करते ना ते खरंच अगदी कौतुकास्पद आहे. एक आई म्हणून अगदी जिंकलेली आहे, परंतु एक आई म्हणून मी अगदी स्पष्टपणे हरलेली आहे. कावेरीला वाईट वाटते. तर आता रमा ही समजावते की हे बघ आई, तू असं का बोलतेस, असं वाईट वाटून घेऊ नकोस. आता कावेरीच्या डोळ्यात पाणी येते. कावेरी म्हणते की अगं रमा, मीच माझ्या नजरेतून पडले. हेच बघ अगं, जिने तुला जन्म दिला तरी सुद्धा तिनेच तुला ओळखलं नाही, याचं किती अगदी व्यवस्थित विशेष वाटायला आहे. आता रमा ही समजावते की हे बघ आई, तू असं बोलू नकोस, झाले ते झाले, काही नीट. तेव्हा आता कावेरी म्हणते की खरंच मी माझ्या रमावरती खूप असा अन्याय केला, म्हणून कावेरीला खूप वाईट वाटते आणि ती रमाला सारखी सारखी आपल्या जवळ घेत असते. त्याची शिक्षा आता मला मिळायलाच पाहिजे, म्हणून आता कावेरी धावतच आता चाकू घेते आणि चाकू आपल्या हातावर मारून घेणार. तोच लगेच आता साई, मंगला मावशी, पंकज काका आणि रमा हे सगळेजण धावतात. तेव्हा साई हा कावेरीच्या हातातील चाकू घेतो आणि तिला म्हणतो की काकू, तुम्ही असं काय करतात. मंगला मावशी आणि ते सगळेजण आता कावेरीला समजावतात. रमा ही ओरडते की आई, तुझं काय चाललं, तू वेडी आहेस का. साई सुद्धा बोलतो आणि मंगला मावशी सुद्धा. तेव्हा कावेरी खूप रडते. साई कावेरीला समजावतो की हे बघा, तुम्हाला असं वाटतं ना, तुमच्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे, मग तुमच्या चुकीची शिक्षा तुम्हाला व्हायला हवी, त्यासाठी तुम्ही असं काहीतरी करू नका. जर तुम्ही असं काहीतरी केलं तर त्याची शिक्षा तुमच्या मुलीला होईल, म्हणजे रमाला होईल. मला किती त्रास होईल याचा तुम्ही विचार केलास का. तेव्हा कावेरी रडत म्हणते की नाही हो, माझ्या स्वतःच्या मुलीला नाही ओळखलंस, मी तिला स्वतःच्या घरातून बाहेर काढलंस. खरंच रमा, अगं मी खूप चुकले. म्हणून कावेरी खूप आता डसाडसा रडत असते. तर रमा समजावते की आई, अगं तर बास कर, नको स्वतःला इतका त्रास करून घेऊस. आले ना आता सगळं काही व्यवस्थित, कशाला रडतेस. तर मंगला मावशी सुद्धा समजावते की अगं कावेरी, नको रडूच तू, तुला खूप त्रास होईल, तू शांत हो बरं. हे जण कावेरीला समजावतात. त्यानंतर आता इकडे मुकदमांच्या घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की अक्षय हा माहीला विचारत असतो की काय तू इकडे काय करत होतीस, मी केव्हाच तुला शोधतोय, काय ग तू इथे काय करतेस, असं तो विचारतो. तेव्हा मात्र माहीने आपल्या तोंडाला ओढणी दाबून धरलेली असते आणि तिला काहीतरी वास येतोय असं ती मुद्दाम अक्षयला दाखवत असते. आता सिगरेट तर ती प्यालेली असते आणि अक्षयला त्या सिगरेट पिण्याचा वास येऊ नये म्हणून तिने ओढणी अशी दाबून धरलेली असते. तेव्हा आता ती मुद्दाम आता म्हणते की हे बघा, अहो मी शतपावली करते. आता अक्षय म्हणतो की अशी शतपावली, अगं तुम्हाला जर सांगितले असते तर मी सुद्धा तुझ्यासोबत आला असतो. आता अक्षयच्या लक्षात येते. अक्षय म्हणतो की अगं तुला सुद्धा वास येतो का, अगं मला सुद्धा वास येतोय. माही मुद्दा म्हणते की येतो ना, तर अक्षय म्हणतो की हो, मला सिगरेटचा वास येतोय.
असतोय. मुद्दाम म्हणते की अय्या सिगरेटचा वास आहे, तरी सुद्धा मी मगासपासून विचार करते की कसला वास येतोय, कसला वास येतोय. हे बघा नक्की सिगरेटचाच वास असेल. मला सुद्धा मळमळ व्हायला सुरुवात झाली. जे लायटर आहे तर ती मुद्दाम म्हणते की हे बघा मला लायटर सुद्धा सापडलेले आहेत आणि ती अक्षयला दाखवते. तेव्हा अक्षय तर तिच्याकडे बघतच असतो. त्यानंतर आता इकडे इरावतीचा जो काही आता हा नवीन उपक्रम आहे, तिला जय भविष्य म्हणून ती रमाकांत काकाचं भविष्य बघत असते. काहीतरी अगदी साधना करून ती आता रमाकांत काकाचे हात आपल्या हातामध्ये घेते आणि पुन्हा काहीतरी करते. डोळे झाकून आता ती प्रार्थना करत असते. आता हे सर्व करत असताना इरावतीचे चेहऱ्यावरचे जे काही भाव आहेत तर ते अचानक गंभीर होतात. तेव्हा आता काका विचारतात की काय ग काय झाले. तर इरावती आता म्हणते की काही नाही, कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये यापुढे सगळं काही छान होणार आहे. काका म्हणतात की अगं ते नाही, परंतु तुझ्या चेहऱ्यावर जे काही भाव बदललेत त्यावरून बरंचसं काही समजते की काय तू बघितलंस असे तर विचारतात. लगेच इरावती मुद्दा म्हणते की अरे प्रत्येक वेळेस कार्ड असे ॲक्युरेट उत्तर नाही देऊ शकत. त्यांना कधी कधी प्रश्न ॲक्युरेट जर विचारला नसेल तर तेव्हा ते कधी कधी एक उत्तर नाही देत आणि तसाही तुझा या सगळ्यावर विश्वास तर नाहीच. परत इरावतीचं हे सगळं बोलणं ऐकून काका म्हणतात की इरा अगं तुला एक गोष्ट सांगू का, कारण कसं आहे की आपण सगळ्यांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आपण दोघांनी सुद्धा. हे बघ ना अगं तुझ्या हे सगळे आवडीनिवडी, तुझे विचार माझे विचार किती भिन्न आहेत ना. हे बघ तू हे जे काही करते ना ते सगळं मला बघण्यात कोणताही इंटरेस्ट नव्हता. असल्या गोष्टीवर माझा विश्वास सुद्धा नाही बसत. पण तुझे जे काही सुरू आहे तर ते सर्व तुझं सुरू राहून दे, त्यातच तुला आनंद मिळतो ना. आता इरावती थोडीशी गडबडल्यासारखी होते आणि ती मुद्दाम रमाकांत काकाला म्हणते की हे बघ माझी मेडिटेशन करण्याची वेळ झालेली आहे, हे बघ मुळे मला एकटीला राहून दे. आणि असे म्हणल्यानंतर आता काका लगेच बाहेर उठून जातात. दरवाजामध्ये गेल्यानंतर इरावती आवाज देते की रमा अरे हे बघ दरवाजा जरा लावून घे जाता नाही, कारण मला असा खूप असा वेळ लागेल. तर काका बाहेर गेल्यानंतर इरावती हसते आणि म्हणते की तुझा विश्वास असो किंवा नसो, माझी कार्ड कधी खोटं नाही बोलणार. अगदी परफेक्ट अशी कार्ड झालेली आहे. त्या आयुष्यामध्ये काहीच असं आनंदीदायी होणार नाही. तुझं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त करणार आहे असे बोलून इरावती खूप स्वतःशी हसते. म्हणजे आता ती काकांचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करायला निघलेली असते. आणि भोग आता तुझ्या कर्माची तू फळं आणि सर्वांना मी अगदी भिकेला लावणार आहे. आता पार्वती आजीचा जो काही बदला तिला घ्यायचा असतो, परंतु सगळ्या मुकादमांना ती आता शेवटी यात गुंतवते, कारण आपल्या साहिलसाठी. नंतर मात्र आता इकडे अक्षय हा माहीला विचारत असतो की हे तुला सापडले असं तू म्हणते, मग तुला कसं माहिती की याने सिगरेट पेटवतात म्हणून. तेव्हा आता लगेच माही म्हणते याने पेटवतात हे मला माहिती आहे, तर लहानपणापासून मी बघितलेले आहे आणि हे घ्या. ती आपली तोंड दाबूनच उभी असते. तेव्हा आता अक्षय तिच्याकडे एकसारखा बघतो आणि म्हणतो की ए बाई तुला नाही वापरत, अगं तुला काही सिगरेट पिण्याचे डोळे लागले की काय. आता मुद्दाम माही रमाचं नाटक करत म्हणते की काय बाबा शी काय बोलतात तुम्ही, आणि लगेच ते आपल्या हातातील सिगरेट पेटवण्याचे लायटर फेकून देते. तुम्ही काही पण कसं बोलतात ओ म्हणून अक्षयलाच बोलत असते आणि रमा होण्याची ऍक्टिंग ती आता अक्षय समोर करते. अक्षय म्हणतो की अगं मी गंमत करतोय. तेव्हा आता माही म्हणते की मला असं वाटतं की नक्की आपल्या घरातच कोणीतरी सिगरेट ओढत असेल, म्हणूनच आता हे सगळं काही सिगरेटचा वास हे सगळं काही इथे पडेल असेल. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो कशाला सिगरेट ओढू, कारण अशी घाणेरडी जी व्यसनं आहेत ना ती मला नाहीत. आणि मी कशाला, तर मी फक्त तुला बाहेर शोधण्यासाठी आलो होतो की तू कुठे गेली म्हणून. मला सिगरेट ओढण्याची काही गरज नाही आणि मी कधी ओढत सुद्धा नाही. आता मला घरात चौकशी करायलाच हवी, कारण घरातील लोकांना निदान स्वतःच्या तब्येतीची तर काळजी नाहीच, परंतु निदान घरामध्ये आता एक गर्भवती बाई आहे तिच्याकडे लक्ष द्यायला हवे. तिच्यासाठी सुद्धा त्यांनी सिगरेट ओढायला नकोय. मी त्यांना सांगतो की आता तब्येतीची तर काळजी करा, परंतु सुनेची सुद्धा काळजी करा. आणि मी तुला अगदी खात्रीने सांगू शकतो की हे जे काही आहे ना तर ते शशिकांत मुकादम यांचंच कारस्थान असेल. ही जी काही घाणेरडी व्यसनं आहेत ना त्याच माणसाला आहे, बाकी कुणाला सुद्धा नाही. तेव्हा आता माही म्हणते की हो 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 नक्की तुम्ही विचारा, कारण आपल्या बाळासाठी सुद्धा त्यांनी असे वागायला नकोय. आपल्या बाळाचा विचार करायला हवा आणि ते तर सिगरेट पितात. बरोबर माही आता शशिकांत मुकादमवर आता हा सगळा आरोप लागून देत असते. तेव्हा अक्षय माहीलाच म्हणतो की हे बघ तुला वास येतोय, मग कशाला तू तिकडे जातेस पावली करण्यासाठी. तेव्हा आता माही म्हणते की अहो जसा मला वास आला तसे मी आता इकडे पळून आलेत. आता मुद्दाम ती अक्षयला खोटे सांगत असते. आता अक्षय तिला थोडंसं रागाने म्हणतो की तो पदर खाली कर आणि मी आलोच, थांब थोडा वेळ. म्हणून तो शशिकांत मुकादमकडे जातो, परंतु आता लगेच माही ही डोक्याला हात लावते.
नशीब वाचले, जर जर सापडले असते तर अवघड झाले असते. म्हणून आता माही स्वतःला अक्षयपासून वाचवते. नंतर आता इकडे कावेरी आता सगळेजण कावेरीला शांत करतात. तेव्हा आता रमा हे सगळेजण खाली बसतात, कावेरीला सुद्धा बसवतात. रमा आता कावेरीला विचारते की आई, तू हे काय करत होतीस? खरंच मी खूप चुकले, परंतु तुला एक गोष्ट सांगू का, मी जी काही चूक केली तर त्याचं प्रायचित्त म्हणून मीच तुला आता न्याय मिळवून देणार आहे. तू खरी रमा आहे, सर्वांसमोर मी अगदी पुराव्यासहित आणेल. तेव्हा आता पंकज काका म्हणतात, एकट्याच कशाला, तर आपण सगळ्यांनी मिळून रमाला न्याय मिळवून द्यायचा आहे. याचा मोरख्या असेल तर तो मी, सगळ्यांच्या पुढे मी असेल. ज्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे, त्या प्लॅन बद्दल मी तुम्हाला सांगतो. तेव्हा आता रमा ही पंकज काकांना म्हणते की हे बघा का अहो, तुम्ही विचार केलात का, तुम्हाला इतकं सोपं वाटतं, तसे कोणत्याही गोष्टी सोप्या नाहीत. ही आणि हिरावती आत्या या दोघींकडे हिरा हुकमी इतका आहे. तेव्हा आता रमाचे हे बोलणं ऐकून काका म्हणतात की अगं रमा, ती सुद्धा मोठा हुकमी इतका असून दे आणि कितीही त्यांना मोठा डाव खेळण्याचा प्रयत्न करून दे, तू जे काही डाव आहे ते सगळे डाव मी उधळून लावतो. तेव्हा आपण कसं घराच्या बाहेर काढले होते, तसंच आता ही माही आहे ना, आणि ती कोण आहे, ती आत्या, तर तिला सुद्धा आपण या घराच्या बाहेर काढू. तर मंगला मावशी म्हणते की हो हो. तर साई म्हणतो की पंकज भाऊजी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्या सोबतीला. साई म्हणतो की कारण माझ्याकडून सुद्धा खूप मोठी चूक झालेली आहे. मीच आता त्या माहीला रमा बनून त्या मुकदमांच्या घरात घेऊन गेलो आणि ह्या रमाला घराच्या बाहेर काढले. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि खरंच माझ्यामुळे सुद्धा रमाला खूप त्रास झालेला आहे. तेव्हा आता हे सर्व ऐकून मंगला मावशी म्हणते की ठरलं तर मग आता आपल्या रमाला न्याय मिळवून द्यायचा म्हणजे द्यायचा. तर काका म्हणतात की हो हो, मग त्यासाठी हातामध्ये हात. तेव्हा आता रमाला न्याय मिळवून देण्यासाठी आता कावेरी, पंकज काका, साई, मंगला मावशी हे सगळेजण एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. आता पंकज काका म्हणतात की हे बघा, रमा आणि अक्षयचं बाळ या जगात येण्या अगोदर रमा मात्र आता त्या घरामध्ये गेली असेल. आई म्हणतो की हो, यापुढे मात्र आपण या सगळ्याची पळताभुई करून सोडायची. नंतर मात्र इकडे आता मुकदमांच्या घरामध्ये आपल्याला असे बघायला मिळते की आता आनंद, अभि आणि काका हे सगळेजण गप्पा करत असतात. तर आनंद म्हणतो की तुम्हाला एक गोष्ट आठवते का, हे बघ ना, हल्ली जरा जे काही आहे ते सगळे अगदी नरम आणि अगदी असे सॉफ्ट वागायलाच लागलेत. हे बघ ना, विचार कर, अगोदर कसे ते रागात असायचे, सर्वांवर चिडायचे, जे कसे म्हणायचे की हे बघ मी शेर आहे, शेर, माझ्या नादाला कोणीतरी लागायचे नाही. अभि म्हणतो की अरे तू बोलू नको, आता जी काही नक्कल आहे ती नक्कल कर आणि खरंच तुला खूप छान जमते. काका सुद्धा म्हणतात की हो हो. आता आनंद म्हणतो की काके, अरे माझी बोलायची पंचत होईल. आता अभि मुद्दाम आनंदला चिडवण्यासाठी म्हणतो की बाबा तो नाही करणार, कारण तो घाबरतो. तर आनंद म्हणतो की हे बघ काक्या, मी काही घाबरत वगैरे नाही, आणि जर तुम्ही जरा इतकं काही करत असेल तर चल, मी लगेच करतो. इतका आग्रह तुम्ही करतात ना, मी लगेच तयार आहे. आणि लगेच आनंद शशिकांत मुकदमची अगदी ऍक्टिंग करायला घेतो की हे बघा, मी शेर आहे, शेर. शशिकांत मुकदम शेर मला म्हणतात. गावामध्ये कुठला नाद करायचा, परंतु शशिकांत मुकदमचा नाद काही करायचा नाही. आणि तेवढ्यात तेथे अक्षय येतो. अक्षयला बघून आता शशिकांत कसा अक्षयला म्हणत असतो की आला माझा बछड्या, हा अक्षय वाघाचा बछड्या. आता अक्षय म्हणतो की काय, शशिकांत मुकदमची नक्कल सुरू आहे तर काय, आणि मला एक विचारायचं होतं की तुमच्यापैकी कोणी सिगरेट ओढली का. तेव्हा आता सिगरेट म्हणल्यानंतर काका, अभि, आनंद एकमेकांकडे बघतात आणि नाही असं म्हणतात. अक्षय अभिला विचारतो की अरे तुला माहिती आहे का तू ओढली का, तर अभि म्हणतो की नाही रे. आता अक्षय म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे की हे जे काही काम असेल तर ते शशिकांत मुकदम यांचंच असेल. त्याला तर खूप राग येतो. अक्षय म्हणतो की हे शशिकांत मुकदमला डोक्याचा अजिबात अगदी आकलेचा भाग नाही. ते कसे वागतात, दारू पितात, सिगरेट ओढतात, स्वतःची काळजी तर नाही परंतु इतरांची सुद्धा काळजी करत नाही. या घरामध्ये सून पोटोशी आहे याचं सुद्धा भान नाही, तिचा सुद्धा ते विचार करत नाही. स्वतःच्या तब्येतीचा जर विचार करत नाही, जर त्यांनी स्वतःच्या तब्येतीचा विचार केला असता तर सिगरेट वगैरे ओढली नसती, दारू पेले नसते. आता रमाकांत काका म्हणतात की अरे आता तो बाहेर जातो, सिगरेट पितो, परंतु पहिला तर घरामध्येच प्यायचा. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे काके पण कशासाठी, त्यांना स्वतःची काळजी नाही, मग जरा इतरांची सुद्धा त्यांनी काळजी करायला हवी. तो माणूस खरंच माझ्या डोक्यातच जातो आणि काय तर स्वतःला म्हणून घेतो शेर. शेर म्हणतात मला, कसला शेर आणि कसला काय फुसका. तेव्हा आता आनंद म्हणतो की ऐकून घ्या, बघा तुम्ही ऐकून घ्या, कारण माझ्यापेक्षा जास्त चांगली नक्कल अक्षय बाबांची करतो. अक्षय एकदा होऊन जाऊन दे म्हणून आनंद हा अक्षयला शशिकांत मुकदमची नक्कल करायला सांगत असतो. तर अक्षय म्हणतो की अरे नकोय.
आता आनंद म्हणतो की अरे कर ना बिंदास्त, इतका कशाला घाबरतोस. मात्र आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे मी लगेच करतो. आणि अक्षय लगेच आता शशिकांत मुकदमची आता नक्कल करायला घेतो. तेव्हा आता इरावती आत्या शशिकांतला हे सर्व दाखवत असते. दोघे आता खिडकीतून या जे काही यांचं सुरू आहे तर ते सगळं ऐकत असतात. शशिकांत मुकदमला आता यांचा खूप राग येतो. आता अक्षय शशिकांत मुकदमची नक्कल करत असतो. अक्षय तुझ्यात आणि स्वतःची छाती थापडतो पण जोरात अगदा किंचाळतो सुद्धा. पुढे म्हणतो की हो माझं रक्त वाहतो आणि ह्या शेरचा तू बछडा आहेस बछडा. तेव्हा आता शशिकांत जेव्हा अक्षय त्याची नक्कल करतोय हे बघून त्याला इतका राग येतो. सगळेजण मात्र शशिकांतवर हसत असतात. तर आबी म्हणतो की काकांचे जे काही नक्कल करून झाल्यानंतर हे बघा जे काही आहे ना चेहऱ्याचा हावभाव तो कसा होता, तो हावभाव मात्र आता अभि करून दाखवतो. म्हणून प्रत्येक जण परत हसतात. इरावतीला सुद्धा हसू येत असते. शशिकांत या सर्वांकडे रागानेच बघत असतो. अभि मात्र त्यांच्या तोंडाचे हावभाव आणि चुटक्या वाजवत शशिकांत जे काही करत असतो अगदी सेम टू सेम तसे करतो आणि प्रत्येक जण हसतात. तर प्रत्येक जण शशिकांतची नक्कल करून आता इतक्या हसत असतात तर शशिकांतला इतका राग येत असतो. रागानेच तो आता या सगळ्यांकडे बघत असतो. आता इरावतीला मुद्दाम इरावती शशिकांत आणि यांच्यामध्ये अगदी दुश्मनी लावून देण्यासाठी हे सर्व करते, शशिकांतला दाखवते. त्यानंतर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये पंकज काका साईला विचारत असतात की हे बघा आपण काहीतरी आता इरावतीचं सत्य काय आहे ते शोधून काढू. तू त्यांना असा भासवून द्यायचा आहे की तू त्यांचं सगळं काही ऐकते म्हणून. नंतर आता इरावती आणि माही एकमेकींच्या रूम मध्ये असतात आणि आता त्या दोघी एकमेकींना म्हणत असतात. तर माही म्हणते की हे बघ आतू मला असं वाटतं की मला असं वाटतं की अक्षयला सगळं काही सत्य सांगावं की मी प्रेग्नेंट नाही आणि मी माही आहे त्याची रमा नाही म्हणून. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं जरा अक्कल आहेस का तुला, हळू बोल जरा हळू. आता लगेच रमा म्हणते की कसं हळूच बोलू. तेव्हा इरावती म्हणते की अगं तुझ्या पोटामध्ये बाळ आहे, बाळ याचा विचार कर असे दाखव. तेव्हा आता माही जोरात ओरडते. माही म्हणते की या सगळ्याचा मला अगदी कंटाळा आलेला आहे. आता अक्षय दरवाजा उघडून आत येतो. त्या दोघींचं बोलणं ऐकत असतो आणि तो नेमकं आता कंटाळा आला हा शब्द ऐकतो. तेव्हा अक्षय आता माहीला विचारतो की काय तुला प्रेग्नेन्सीचा कंटाळा आलेला आहे का. ज्या रमाला मी ओळखतो ती तर असं नाही बोलू शकत. तेव्हा आता माही आणि इरावती खूप घाबरतात आणि अक्षयकडे घाबरूनच बघत असतात. इरावती ही अक्षयकडे बघत असते आणि अक्षय इरावती आणि माहीकडे बघत असतो कारण अक्षयला पुरेपूर आता त्यांच्यावर संशय आलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.